पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 12 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12. प्रेषितांची कृत्ये अध्याय 12. पेत्राची बंदिवासातून सुटका होते. पेत्राची बंदिवासातून सुटका होते. त्यावेळेस हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकास छळावे म्हणून त्याचवर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांस आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास प्रवृत्त झाला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला बंदिशाळेत ठेवले आणि त्याच्या रखवालीकरता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकापुढे बाहेर आणावे असा बेत त्याने केला. याप्रमाणे पेत्र बंदिशाळेत पहाऱ्यात होता, परंतु त्याचकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री पेत्र 2 बेड्या घातलेल्या अशा 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे बंदिशाळा राखीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ अवतीर्ण झाला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या कुशीवर थाप मारून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील बेड्या पडल्या. मग देवदूताने त्याला सांगितले, कमर बांध व वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे चालू लागला. तरी देवदूताच्या द्वारे झाले ते खरे आहे असे त्याला कळले नाही. आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तो देवदूत अंतर्धान पावला. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून व यहुद्यांच्या सर्व प्रतीक्षेपासून सोडविले आहे. असे समजून मार्क योहान याची आई मरिया हिच्या घराजवळ तो आला. तो तेथे बरेच लोक एकत्र मिळून प्रार्थना करीत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी उत्तर देण्यास आली. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण हर्षामुळे दरवाजा न उघडता आत धावत जाऊन सांगितले की पेत्र दरवाजापुढे उभा राहिला आहे. त्यांनी तिला म्हटले, तू चवळलीस. तरी तिने खात्रीने सांगितले की तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत असेल. मग पेत्र ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे राहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणाविले. आपल्याला प्रभूने बंदिशाळेतून कसे काढले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधुवर्गास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. मग दिवस उगवल्यावर पेत्राचे काय झाले अशी शिपायात मोठी गडबड उडाली. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही. म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यास ठार मारावे अशी आज्ञा दिली. मग तो यहुदियाहून कैसरियात येऊन राहिला. हेरोदाचा मृत्यू. हेरोदाचा मृत्यू. हेरोद सोरकरावर व सिदोनकरावर रागावला होता. म्हणून त्यांनी एकमताने त्याचकडे येऊन राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त याला अनुकूल करून घेऊन सल्ला करण्याची विनंती केली. कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजकीय पोशाख करून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांबरोबर भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला मान दिला नाही म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याचवर प्रहार केला
आणि तो किडे पडून मेला. देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. बर्नबा व शौल हे आपली सेवा पूर्ण करून मार्क योहानाला बरोबर घेऊन यरुशलेमाहून माघारे आले.